नमस्कार हांव राघवेंद्र भंडारकर आमगेले देवराय प्रभु मम्मले यूट्यूब चॅनल एदुर आमगेले 2 वाक्य ज्योतिष्य ಬಗ್ಗೆ प्रस्तुत करता म्हळ्यार अत्तेक 2 जनांना येताने एक जातक घेवन की जातक ना तांकां जनांना येताना जातक सगळे नासता ताणें एक फोन करून जेवन निमिता नाल्यार येवन निमिता ती काली आमगे ते 2 जनांना जाला आमगेले दुबे की आमगेले पुत्ता की सुन्यांकी 2 जनांना जाला कसने दोष असल्यार सांग्याती म्हणून सांगून येता अशाण मरताने तशींची मेल्लेल गळी कशी आसा गळिकी कशी आसा मेल्लेल नक्षत्र समूह आहे म्हणून सांगतात म्हळ्यार आमी कसं म्हणून सांगला रे जनांना येताने आमी अर्जी घालून येनात हेंची तिथी येवका हेंची नक्षत्र येवकोण मरताने आमी हेंची तिथी हे नक्षत्र म्हणून सांगना ती इथं म्हळ्यार मरतान समीत कितले की जन अपेक्ष पावता कसं म्हणून सांगला रे अनेक वेळेला हंगांत आमी मरूनच जा अनेक वेळेला एक हंग म्हणून सांगली पळय अनेक वेळा अंडर आम्ही केन्नाय हें जावचें ना म्हाका चांग मरण दी जावं म्हणून कितलीकी जन सांगिल्लें आसा म्हाका गोत आसा फुडल्याचे मन सगळे म्हणून जन आमगेले मलगडे आजी जावं आनी सकाळी मरण लागले घेतना समीत तांणी एक भिवची कसा म्हणून सांगलें आमगेले मिती अनेक वेळा तोंदर जावचें ना जा अनेक वेळा आमगेले मिती अनेक वेळा शांती करूनच जा आमगेले मिती अनेक वेळा उपद्रव दिवचें जा तांकां खर्च जावचें ना जा म्हणून मेल्लेल गळीगे चांग गळीक दी देवा कोणाक उपद्रव दी नाका देवा हे त्रिपाद नक्षत्र म्हणून सांगता ती हे धनिष्ठ पंचांग म्हणून सांगता ती असल्यान तूं आमकां मरण घालनाका जावं म्हणून सांगता ती तशी एक हांव आत्तां सांगचे विशय कसो म्हळ्यार हे जनांक आतां जनन जाल्ल्या चरडा ಬಗ್ಗೆ कोणेय एक येवन निमगिता ज्योतिषरे भट्रे म्हणून सांगता अशी काली एक 4 घंटा की जनन जाला कसने एक दोष आसलो सांग्या ती म्हणून सांगता ती तेन्ना आमी सुरवे पळोवचें कसं म्हणून सांगला रे आमी ते जातकांनी करूं ना चरडवान जाता केन्नाय करूंक ना केन्ना 3 वर्स ते फुडें 5 वर्स ते करूं ना म्हणशिल्ले आतां तांती एक सुदारण जाला म्हळ्यार कशी म्हणून गोत ना खंयच्यान प्रमाण आतां 3 वर्सां काय करता की 1 वर्सा काय केलेला आमी पळयला जातक जाल्यार हांव करना म्हणून सांगता तशी येवन पळयतना आमी एक अंतू ॲप म्हळ्यार आमगेले एक ॲप आसता ज्योतिशाचे ॲप आसता तांत आमी पळयता ती नाल्यार आतां म्हणून सांगला ते लग्न हें ते पळयता खंयचे नक्षत्र असं ते राशी म्हणून सांगितलं ते काय हें कष्ट ना लग्न पळयतना स्वल्प आमकां टायम वता ताजे खातीर आमी ॲप पळयतात ॲप पळोवन पळयतात खंयचें लग्न आज हें खंयचें लग्नार जनान जालां म्हणून सांगू ते लग्न दाखोवन पंचभाव म्हळ्यार पंचस्थान लग्न म्हणून सांगल्यार आमी शरीर म्हणून सांगतात लग्न म्हणून सांगल्यार आमी देह म्हणून सांगतात लग्न म्हणून सांगल्यार आमी सगळे शरीर तांत पुरा येयलें तोंड नाक गळ हें तें पुरा येयलें तांत कसलें न्यूनत आसलें तांत सम आसल्यार शुभग्रह असल्यार चांग पापग्रह असल्यार वायट तशी लग्न म्हणून सांग लग्न दाखोवन पंचाकूड पंचाचे भाव म्हणून सांगतात पंचाचे राशी म्हणून सांगतात ते राशीरी खंयची ग्रह आसा म्हणून आमी पळयतात सपोज लग्न दाखोवन पंचमारी म्हळ्यार पूर्व जन्म पुण्यस्थान म्हणून सांगतात ताका पूर्व पुण्यस्थान म्हणटात संतती स्थान म्हणून सांगतात विद्यास्थान म्हणून सांगतात मंत्रविद्या हे सगळे ते पंचस्थानांत आमी कॅल्क्युलेट करचे मंत्रविद्या समेत तशी पंचस्थानारी रवी असं म्हणून जाला रे लग्नात पंचमारी रवी असं म्हणून सांगला रे त्या चरडाल्या जनाना मिती आज्जा वायट म्हणून सांगतात रवी म्हणून सांगला आज्जो चंद्र खंय जाला चंद्र येवन बसलो पंचम भावारी म्हणून सांगला रे चंद्र कोणाक मात्रकारक तो आवसूक वायट म्हणून सांगतात चंद्र असला रे आवसू वायट नेक्स्ट रवी चंद्र नंतर मंगळू ಕೂಜು असल्यार ಒಡ ಹುಟ್ಟಿದ ಸಹೋದರ ಬಬ್ಬಾವಂಕ हे चरडाल मिती वायट आसा म्हणून सांगतात बुधाल नंतर येवचे आशिल्ले गुरू म्हणून सांगल्यार हंक संजात म्हणून सांगल्यार चरडू आवसूलोट आसता आवसूले आन बपसूल आन सांगना तांकां लग्नात पंचमारी गुरू आसा म्हणून सांगल्यार आवसूले आनु हे चरडाक अज्ज जाता अज्जा वायट म्हणून सांगतात अज्जनिगे ತೊಂದರೆ अज्जाक अरिष्ट म्हणून सांगतात ताजे कितें तदनंतर शुक्राक येते शीन दिला हांगा बापसू सायड दाखवून दिनी आमगेले ज्योतिषशास्त्रांत आवसूल सायड दाखवून जाला लग्नात पंचमारी शुक्र आसला रे आवसूले बोब्बयण्यो आमी पच्चिकी म्हणून सांगता ती मावकी म्हणून सांगता ती तशी वता तांकां ते अरिष्ट म्हणून सांगता ती तदनंतर शनी राहू केतू हे तिन्नी नाल्यार तिन्नींत एक आस्त म्हणून सांगला ते चरडाक वायट स्वता चरडा वायट म्हणून सांगतात हे ॲक्च्युअली पळोवचें लग्ना दाखोवन पंचमहाभावारी खंयची ग्रह आसता तक कारकत्वाचे आमी ते सांगतात मागीर एक आमी सांगता कसो म्हणून सांगला रे वापस एक सांगता म्हळ्यार लग्नान दाखोवन तुमगेले अष्टमारी खंय जाल्यार शनी जेवो अस म्हणून सांगला रे अष्टम म्हणून सांगल्यार ते आयुष्य भाव म्हणून सांगतात
थंय खंय शनी आसा म्हणून सांगला तक्के कसं नाही का हनुमंताक त्याल दी की हनुमंताला एक आराधन कर की म्हणून सांगता ती म्हणून सांगला रे हंग कसं म्हणून सांगला इतली मात्र आम्ही पळचे एक पंचम भाव पंचमारिष्ट स्कीम म्हणून सांगून मागीर कसं म्हणटा केला पंत चरडांक जनना जाल्ल्या चरडांकाची 7.5 शनी की 7.5 आता हांव सांगले पडे लग्नात कोण 7.5 शनी राशी वयर येवचे लग्ना वयर नाही या राशीची मक्षी शनी असला रे राशीची मुखारी शनी असला रे नाही त्या राशीन तू शनी असला रे तेन्ना आमी ते हक्क सोण सांगचे तुका 7.5 शनीचे प्रभाव चरडा प्रभाव आसा पण सांगतात पळय ती चरडो जोर रडता चरडो हसता हसता चरडो जोर रडता चरडो न्हीद चड काडता चरडो बाब मारता चरडा केन्ना पळयल्यार न्हीद चरडा केन्ना पळयल्यार हट हें आमकां हंत कळटा जाता कंत कळटा कशी 7.5 शनीचे प्रभाव जेवो ने पंचमाचे शनीचे प्रभाव जेवो ने अर्धाष्टम शनीचे प्रभाव जेवो ने अष्टम शनी प्रभाव जेवो ने लग्नात पंचमाचे हाजे प्रभाव जेवो तितले आमी सांगता शिवाय हाज्या पयशी चड एक चरडू जनन जानू येताना आमी सांगता तशी खंडिता ना पंचमारिष्ट शांती म्हणून आणि पंचमारिष्ट शांतीक कसं सकाळ सांगला म्हळ्यार ते मृत्यू सूचक म्हणून सांगतात पंचमारी एक असल्यार वायट ग्रह असल्यार सकाळी अशें जाता म्हणटा मृत्यूंजय जप कर की म्हणून सांगता ती मागीर केलो गो प्रसव शांती मूलक तक तक आसल्यार शांती करी म्हणून सांगतात गो प्रसव शांती करून ताजे ते केन्ना अशौच जाले नंतर हॉल शुद्ध जाल्ले नंतर करचे आसल्यार हें पंचमारिष्ट शांती ताका कितले अवधी कितले भितर करका म्हणून आसा 6 म्हयने भितर करका म्हणून आसा 6 ತಿಂಗಳ ಒಳಗೆ म्हणून आसा ತಂತು ಅನೇಕ ವಿಚಾರ सांगतारी या लग्नात पंचमारी एक ग्रह म्हणजे 2 ग्रह असलारी ते 5 वर्ष ते ताज्या रिश्ट असता 5 वर्ष ते ताजे प्रभाव असता म्हणून एक म्हणजे 2 ग्रह लग्नात पंचमार असलारी कितले 5 वर्ष ते तदनंतर लग्नात पंचमारी कंजला 3 ग्रह अस म्हणून सांगलारी 3 वर्ष ते ताज्या रिश्ट असता 3 वर्ष ते अरिष्ट तेंची लग्नात पंचमारी 4 ग्रह नेला 4 ग्रह पासून चड कंजला आस म्हणून सांगलारी ते 9 महिने ते अरिष्ट 9 महिने ते अरिष्ट बला जावन असता म्हणून सांगून ताची काहीतरी शांती ताका पंचमारिष्ट शांती म्हणून सांगता ती त्याला मृत्युंजय जप की म्हणून सांगता ती हे सकाळी 6 महिने भितरी करका गोतना जाल्यार गोत्ता आशिल्ले दिसा लागून करका केन्ना तांकां येता प्रायश्चित जावन ते शांती करका म्हणून सांगता तशी पंचमारिष्ट ಬಗ್ಗೆ एक आमी हें केलें पंचमारिष्टाक तक तक समजलें आमी शांती चरडाक केल्ली म्हणून जाल्यार चरडाले एक आरोग्य तूं समजता चरडाले आरोग्य चंद्रितीर वता ताजे खातीर आमी सांगचें चरडाल जनन जावं कसं नाही जावं आमगेल जातक आमी तेंतन जातक दाखयता आसल्यार म्हळ्यार वर्सा एक पण जातक आसल्यार तांतू कसान मारक तांतू कसान एक वायट तांतू कसान एक दशाभुक्तीन तूं कशी छान जातकी वायट जातकी म्हणून हें जातक म्हणून कळटा आतां म्हळ्यार डॉक्टर सांगतात खंय जाल्यार शुगर गेल्यार ನೀವು ಎವರೇಜ್ ಚೆಕ್ ಮಾಡಿಸಿದ್ರಾ ನೀವು 3 ತಿಂಗಳಿಗೆ ಒಂದು ಮಾಡಿಸಿದ್ರಾ ॲक्च्युअली त्या सकाळी हांव सांगना ते ताजे ಬಗ್ಗೆ हांव कमर्शियल जावन गेला आता मेडिसिन ना म्हणून सांगल्यार आमगेले मोदी के कसं नाही करू जाय न्ही हें लॉ बेस पळय ती मोदीन सगळे काम करताच पाप एक मेडिसिन लॉ बी तक्के करूंक जायना इता म्हणून सांगल्यार त्या नमुने हॉस्पिटलाक गेल्यार त्या नमुने बिल्ल कांय नाशिल्लें हरण्यांक 8,000 आशिल्ले 1 लाख जाता 1,15,000 आशिल्ले 1.5 लाख ते करता ती म्हणून सांगल्यार त्या एक लॉ बी आमगे मोदील मिती कसं नाही करूंक जायना तशी हें एक हांव बाय एक उदाहरण दिन मात्र सांगिल्लें तशी पंचमारिष्ट शांती अशी करका हें कसं म्हणून सांगल्यार शौनक महर्षी म्हणून तगेले एक अभिमत तगेले एक मत हें सकाळी अंतू स्मृतीन तूं आस म्हणून सांगू न्हू पंचमारिष्ट अंतू कसं नाही तुम्ही डाऊट्स असल्यार तुम्ही अंतू मुखार दिसान म्हाका निमगे येता नमस्कार.